अप्रतिम प्रयत्न या ठिकाणी आपण पाहत आहोत. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर साहिल येतोय. इंडियन बँक डीपीयू पुणे, मुंबई पोस्टल HL नाशिक. पहिला पुकार. थँक्यू सर. इंडिया कॅम्पसाठी आपण या खेळाडूला आपण पाहिलं होतं. तर दुसऱ्या बाजूला सुनील दुबईले हा पुण्यातला खेळाडू, स्थानिक संघ सतीश वाणे पुणे बघाल वॉरियर्स कडून आपण त्याला पाहिलंय. अनेक स्पर्धांमध्ये तोच हा सुनील दुबईले नेतृत्व असं प्रदर्शन प्रत्येक स्पर्धेमध्ये राहिलं. अनेक प्रोची स्टार्स या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर पाहतो. प्रगतर अशा अनेक लढती अरविंद भाई देखील मित्रांनो आपण सलग 2 राज्य स्पर्धांमध्ये आपण त्याला पाहिलं होतं. TMC कडून आपण पाहतोय TMCचा आणखीन एक उगवता सितारा अर्थात साईराज कुमार आपण पाहतोय. डुबकी पाहिली प्रदीप नरवालची डुबकी नेत्रदीपक असं प्रदर्शन आहे. इतर चढाई आवडली असेल तर टाळा होत जाऊ द्या. चांगली सुरुवात आहे. अबोलचा वागजाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी ठाणे महानगरपालिकेकडून आपण याला पाहतोय. दुसऱ्या बाजूला आपण आता सौरभ फकारेला पाहतोय. तमिळकडून त्याला आपण पाहिलं. तमिळ फलायबाज कडनं पश्चिम महाराष्ट्रातल्या जाहीर इचलकरंजी एक वेळा आपण या सौरभला पाहिलेलं आहे. नेतृत्व असं प्रदर्शन प्रत्येक स्पर्धेमध्ये असतं. आजच्या या रंगतदार लढतींच्या निमित्तानं आपण पाहणार. महत्वाचा असणारे क्षण या स्पर्धेत आपण पाहतोय. आहे त्याला ट्रॅप करण्याचा प्रयत्न होतो का? इथे रेल्वेचा असणारा गुणवान खेळाडू आता पकड होती ती अजिंक्यची. दसपटी क्रीडा मंडळ चिपळूण मधला असणारा खेळाडू आपल्या व्यावसायिक संघ अर्थात मीरा भाईंदर महानगरपालिका या संघाकडून खेळताना आपण पाहतोय. आजच्या या रंगतदार लढती आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहणार. सितारा कोणत्या खेळाडूकडे आपण पाहतो तो साईला आपण पाहतो. तेजस पाटील या ठिकाणी आक्रमणासाठी असताना गत वर्षी देखील जवळपास 7 ते 8 स्पर्धांमध्ये अत्यंत नेत्रदीपक प्रदर्शन तेजस राहिलं. यावर्षी CGST या व्यावसायिक संघाकडून त्याला आपण खेळताना पाहतोय. लाख गोलाची स्पर्धा, डोळ्याचं पारडं फेकणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आपण पाहणार. थोड्याच वेळात आपण कळणार आहे दुसऱ्या दिवसा अपारचा एक विस्फोटक असा खेळाडू आहे. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी प्रयत्न दमदार आहे. मात्र या ठिकाणी आपण बघितला ट्रॅप मध्ये सापडतोय तो अजिंक्य. शिवछत्रपती MRD प्रशांत चव्हाण या संघाचे असणार प्रशिक्षक आहेत. मीरा भाईंदर महानगरपालिका.
विनोद त्याळकर, त्याला आपण युवा मुंबईकडून पाहिलं होतं पहिल्या सीझन मध्ये. बंडा मारुती मुंबई शहरचा असणारा हा स्थानिक संघाचा असणारा खेळाडू, एकापेक्षा एक असे असल खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर पाहणार. सचिन तिवारी इतका स्थूला मुलाचा असणारा खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. मूळचा गुजरातचा असणारा खेळाडू या ठिकाणी मीरा भाईंदरनं संधी दिली, प्रत्युत्तर द्यायचं आहे. या ठिकाणी आपण पाहताना अर्थात सेंट्रल रेल्वेचा असणारा कर्णधार आशिष सांगवान विजेत्या दबंग दिल्ली या संघाकडून आपण पाहिलं होतं, बँगलोर बुल्स कडून पाहिलं होतं. तो चढाई करतोय क्रीडांगण क्रमांक 2. या स्पर्धेच्या निमित्तानं अनेकांनी आपल्याला विशेष सहकार्य केलेलं आहे. आपण पाहतो दिल्ली स्पोर्ट्स क्लब हे मैदान उपलब्ध झालं. सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक जे आपले प्रायोजक आहेत त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय, ज्यामध्ये रुगल SL असेल, सारस्वत बँक असेल, युनियन बँक असेल, कॅनरा बँक, त्याचबरोबर मल्हार स्पोर्ट्स, ONGC, इंडियन ऑइल, खामकर, चायना स्पोर्ट, चिनू स्पोर्ट्स, WSC, कौर वैश्य बँक आणि पोलीस परिवार विशेष सहकार्य स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिलेलं आहे. मंडळाचे अनेक स्तुत्य उपक्रम असतात, ज्यामध्ये शैक्षणिक राष्ट्रीय कार्यक्रम, गुणगौरव असेल, गोविंदा उत्सव ही आपली स्पेशालिटी आहे. शैक्षणिक शिबिर असेल, व्यायाम असेल, क्रीडा, रक्तदान सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं. त्याचबरोबर आमच्या महिलांच्या माध्यमातून हळदी कुंकू आणि दीपोत्सव असा उपक्रम प्रतिवर्षी आपण राबवत असतो. तेजूला गॅदर केलं जात आहे. पॉइंट मिळताना पुन्हा एकदा TMC साठी अनेक मान्यवर अतिथीगणांचं आजच्या या सायंकाळच्या सत्रात आगमन होणार आणि तुम्हाला सर्वांचे उपस्थित आजच्या तिसऱ्या दिवसाची असणारी सायंकाळ देखील रमणीय होणार यात काही शंका नाही. तर ती क्रीडा रसिक या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागातून या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक व्ह्युअर्स आम्हाला या ठिकाणी ऑनलाईन जोडले जात आहेत, त्यांचं देखील आम्ही ओम नांदीपच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करीत आहोत. महाराष्ट्राच्या विविध भागातून या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अतिशय छान छान कमेंट्स येत आहेत. त्या सगळ्या ही स्पर्धा ऑनलाईन पाहणाऱ्या आमच्या सगळ्या क्रीडा रसिकांचा आम्ही या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत. थँक्यू व्हेरी मच. कारण आपल्या मॉरल सपोर्टमुळे ही स्पर्धा मोठी होते. मोठे महाराष्ट्रासह देशातले अनेक चांगले चांगले खेळाडू या स्पर्धेत आपण पाहतोय आणि इथे आपण संधी देण्याचा प्रयत्न करतो. अनेक माने आपण पाहिला TMC कडून, जो दबंग दिल्लीला लीड करणारा खेळाडू आहे. आपण पाहतो सोलापूर जिल्ह्यातला असणारा हा गुणवान खेळाडू अनिकेत माने. क्रमांक 2-1 वर आपण आक्रमण पाहतोय. 7च्या डिफेन्समध्ये खेळायचं त्या अनिकेतला प्रयत्न दमदार आहे. त्या ठिकाणी आपण पाहिलं सौरभ फगार आहे कॉर्नरला. नेत्रदीपक असं प्रदर्शन, मात्र प्रयत्न तितकाच दमदार आपण पाहिला. जर्सी नंबर 5 अर्थात सुनील दविले आणि सौरभ फगारेचा, आणि त्यामुळं पॉईंट धुळ्याचं पारडं पेडणारी स्पर्धा. त्यामध्ये मित्रांनो प्रथम क्रमांकासाठी रोख स्वरूपात 1,50,000 आणि भव्य दिव्य आकर्षक चषक. ओम नांदी मंडळ आयोजित राज्यस्तरीय पुरुष व्यावसायिक कबड्डी स्पर्धेच्या या महत्वाच्या स्पर्धेच्या निमित्तानं तृतीय क्रमांकासाठी रोख स्वरूपात 1,00,000 आणि भव्य दिव्य आकर्षक चषक. तर तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी अनुक्रमे आपण पाहतोय उपांत्य फेरीतले जे उपविजेते संघ आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेतली असणारी जे वैयक्तिक पारितोषिकं ही देखील तितकीच लाख मोलाची, ज्यामध्ये उत्कृष्ट पकड आणि उत्कृष्ट चढाई याच्यासाठी आपण वॉशिंग मशीन तर देतोय, पण त्याचबरोबर या स्पर्धेतला असणारा जो सर्वोत्कृष्ट खेळाडू असेल, बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, याच्यासाठी मोटरसायकल दिली जाईल या स्पर्धेच्या निमित्तानं. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय प्रत्येक दिवशी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न या मंडळाच्या माध्यमातून आपण करतोय. सायंकाळच्या सत्रात आपण पाहिलं होतं आदरणीय अभिजी राजसाहेब ठाकरे, जे महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचे असणारे प्रमुख आहेत, मनसेचे नेते आहेत. त्यांच्या समवेत प्रभाग समिती अध्यक्ष, मुंबई महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक आदरणीय यशवंतजी किल्लेदार हे देखील काल उपस्थित होते.
सुरेख प्रयत्न, दमदार प्रयत्न होताना आपण पाहतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण लक्षवेधी लढतीमध्ये विनोदात त्याग करा. सुरेख प्रयत्न केला शिंदेनं. एकाच सगळ्यात 2 पॉइंट्स देतो. या अगोदर अलिबागकडून 3 वेळा आपण पाहिलं, रेल्वेकडून 3 वेळा हा खेळाडू खेळला, तोच अजिंक्य पवार आपण पाहतोय. इथे रेल्वेच्या संघात देखील आपल्याला पाहता आलं होतं. पुढे क्रीडांगण क्रमांक 1च्या दिशेनं आक्रमणासाठी आपण पाहतो. केक्सीचा जावेद. जर आपण मुख्य प्रवेशद्वार मोकळं करूया, जे या स्पर्धेच्या निमित्तानं सदिच्छा भेट देण्यासाठी बरेचसे कंपार्टमेंट आहे, त्यामुळे आमच्या महिला भगिनींसाठी आरक्षित ठेवलंय. त्या ठिकाणी महिला भगिनींना आपण आसनं ठेवूया आणि उर्वरित ठिकाणी पुरुष क्रीडा रसिकांनी या स्पर्धेचा आस्वाद आपण घेऊया. प्रेमाची विनंती असेल आपल्या सर्वांना. अतुल देसले येतोय. ठाणे महानगरपालिकेला त्याने रिप्रेझेंट केलं. जय बजरंग वासी या स्थानिक संघाकडून त्याला आपण पाहतो, मात्र प्रयत्न व्यर्थ ठरतायत. पॉइंट मिळताना सौरभ फगारेच्या या पकडीमुळे सीजीएसटी अजिंक्य पवार ऑफेन्स आणि डिफेन्स या दोन्हीमध्ये आपण वरचढ ठरताना आपण पाहतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं अत्यंत चुरशीच्या अशा लढती होताना आपण पाहतोय. काटेकी टक्कर क्रीडांगण क्रमांक 1 वर आपण पाहतो. क्रीडांगण क्रमांक 2 वरती देखील तीच सिच्युएशन, एक टफ सिच्युएशन, एक क्लोज मॅच आपण पाहताना चारी संघांच्या दरम्यान. प्रयत्न कामदार या ठिकाणी आपण पाहतोय. त्यांनी मी काव्यातनं सुटत हो असं वाटलं, मात्र कॉम्बिनेशन टॅकल जबरदस्त, एक छान कव्हर आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतोय की पुन्हा एकदा वीरा भाईंदर महानगरपालिका